हॅलो, नमस्कार. होममेड मॅजिकल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण इथे बघणार आहोत मुळ्याची शेंगाची भाजी. चला तर मी इथं कढईत पाणी ठेवले. शेंगा स्वच्छ धुवून तोडून घ्यायच्या आहेत. पाण्याला उकळी आल्यानंतर शेंगा त्यात टाकायच्या. फक्त 2 मिनिट ह्या शेंगा आपल्याला इथं शिजवून घ्यायच्या, जास्त शिजवायच्या नाहीत. झाकून फक्त 2 मिनिट शिजवून घ्यायचे. बघा, आपल्या शेंगा शिजून तयार आहेत. तर मी आता ह्या पाण्यातून बाहेर काढते. त्याच कढईत मी घालते इथे तेल. तेल छान गरम झाल्यानंतर इथे घालते मी अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचे जिरे, मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता, नंतर इथे कोथिंबीर आणि लसणाचे वाटण घातलेले. छान मिक्स करून घ्यायचं. वाटण छान तळल्यानंतर त्यात घालते मी 1 टोमॅटो. टोमॅटो छान फ्राय होण्यासाठी किंवा पटकन विरघळण्यासाठी मी त्यात घालते अर्धा चमचा मीठ. छान मिसळून घ्यायचं. टोमॅटो सगळा असा बारीक करू शकता. एकजीव झाला पाहिजे टोमॅटो. पूर्ण टोमॅटो विरघळल्यानंतर यात आपण घालणार आहोत मसाले. मसाल्यात मी सगळ्यात आधी घालते इथं घरगुती काळं तिखट अर्धा चमचा. त्यानंतर घालते गरम मसाला, कांदा लसूण मसाला 1 चमचा घालते मी इथे. थोडीशी हळद. हे छान मसाले तेलात तळून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून त्याचा स्वाद छान लागेल. ज्या आपण शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या यात मी घालते. फक्त शेंगाच घालायच्यात, पाणी घालायचं नाही. छान मिक्स करून घ्यायचं. छान हलवल्यानंतर यात मी दुसरं पाणी घालते. जे आपण शेंगा शिजवले ते पाणी घालायचं नाही, दुसरं पाणी घालते मी. छान सगळं हलवून घ्यायचं. त्यानंतर इथं घालते मी शेंगदाण्याचं कूट. 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालते आणि पुन्हा एकदा याला हलवून घ्यायचं. मस्त अशी आपली भाजी दिसत आहे. इथं आपल्याला 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची. जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण आधी शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत. 5 मिनिटात भाजी आपली
तयार होईल. आणि बघा इथं आपली भाजी तयार आहे. आपण ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी होममेड मॅजिकल रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूच तुमच्या आवडत्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.